बातमी मुंबईतून विकासकाची मुजोरी मुंबईच्या मुळावर उठली आहे। पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम विकासकानं केलंय। बेकायदा 7 मजली 2 इमारती बांधलेल्या आहेत। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। वरळीतील जिजामाता नगरातील पुनर्विकासाच्या दरम्यान स्थानिक विकासकानं केलेलं बांधकाम मुंबईच्या मुळावर येण्याची शक्यता आहे। मुंबईतील पावसाचं पाणी समुद्रात टाकण्यासाठी बनवलेल्या पंपिंग जागेवर विकासकानं एक नाही चक्क 2 7 मजली इमारती बांधल्यात। डीबी रिअॅलिटीने जिजामाता नगरच्या रहिवाशांचा घरांचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना पर्यायी तात्पुरता निवारा उभारण्यासाठी लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशनची जागा वापरली आहे। या बांधकामाला आवश्यक त्या परवानग्या न घेताच बेधडक काम केले आहे। मात्र हे प्रकरण इतक्यावरच थांबलेलं नाहीये। या प्रकरणामध्ये आणखी घोळ आहे। पंपिंग स्टेशनची मूळ मान्यता प्राप्त जागा विकासकानं कमी केल्याचा आरोप आहे। विकासकानं प्रत्यक्षात सुमारे 27,000 चौरस मीटर जागा पालिकेला देणं अपेक्षित होतं, मात्र विकासकानं पालिकेला सुमारे 10,000 चौरस मीटर जागा देणं टाळलंय। विकासकानं कुणाच्या सांगण्यावरून 27,000 चौरस मीटर ऐवजी सुमारे 17,000 चौरस मीटर जागा द्यायचं ठरवलं। याबाबत पालिका प्रशासनानं विकासकाला जाब विचारलाय। विकासकाच्या या कारनाम्यामुळं मुंबईला धोका निर्माण झालाय। जिजामाता नगर पुनर्विकास प्रकल्प 70,000 चौरस मीटरचा आहे। या प्रकल्पातील 17,756 चौरस मीटर जागा पालिका पंपिंग स्टेशनला मिळणार होती, मात्र विकासकानं आवश्यक त्या परवानग्या न घेता 2 इमारतींचं बांधकाम केलंय। विकासकानं बांधलेल्या 2 पैकी एका इमारतीत झोपडपट्टीधारकांना वसवलंय सुद्धा। संक्रमण शिबिराच्या इमारतींच्यासाठी पर्यावरण विभाग आणि पालिकेची परवानगी घेतली नाहीये। यामुळे मुंबईतील पावसाचं पाणी वाहून जाण्याच्या क्षमतेला आव्हान मिळालंय। अशानं शहरामध्ये पुराचं पाणी अधिक काळ तुंबू शकतं। पावसाचं पाणी समुद्रात सोडण्यात येणारी अडचण ही आव्हानात्मक आहे। विकासकाचे बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिकेने झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला दिले आहेत। विकासकाचा हा बेधुंद कारभार उघडकीस आल्यानं तुर्तास बांधकाम बंद आहे। मात्र 2 इमारती बांधल्या जाईपर्यंत कुणाचं मांजर डोळे मिटून दूध पीत होतं, हा खरा सवाल आहे। जय पवार आणि शुभम उमाळेसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।